नवीन सर्वे झालेले लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये कधी येणार या संदर्भातील माहिती सांगा, असं एका लाभार्थ्यांचं कमेंट आलेलं आहे। हा कमेंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला, या सर्वे अंतर्गत लाखो लाभार्थ्यांचं फॉर्म नवीन भरलं गेलं। या फॉर्म मध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत, अशा लाभार्थ्यांचे नावे कधीपर्यंत यादीमध्ये येऊ शकतं या संदर्भातील माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, घरकुलसाठी आवास प्लस नावाचा एक सर्वे 2017-18 मध्ये झाला। त्यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र झाले। काही लाभार्थ्यांचे घरकुल कंप्लीट झाले, काही लाभार्थ्यांचे नावे बाकी राहिले आहेत। त्यानंतर 2024-25 मध्ये आवास प्लस नावाचा टप्पा 2 परत सर्वे सुरू झाला। या सर्वे मध्ये भरपूर असे लाभार्थी नवीन फॉर्म भरले। यामध्ये जे लाभार्थी पूर्वीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये आवास प्लस नावाचा जो सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता, आता एक उदाहरण आपण समजून घेऊया। तुमच्या गावातून 100 लोकांनी आवास प्लस नावाचा जो सर्वे झालेला होता 17-18 मध्ये, त्यामध्ये 100 लोकांनी फॉर्म भरलेत। त्यापैकी 80 लोकांना घरकुल मिळालेला आहे, फक्त 20 लोक बाकी राहीत। आता नवीन टार्गेट नुसार तुमच्या गावाला जर 30 लोकांचा म्हणजे 30 घरकुलचा जर टार्गेट आला, तर 20 लोक हे पूर्वीचे झाले आणि नवीन 10 लोक त्यामध्ये ऍड होणार आहेत। आता नवीन लोक ऍड करायचे असेल तर नवीन सर्वे मध्ये जे ऑनलाईन लोक केलेले आहेत, घरकुलसाठी फॉर्म भरलेले आहेत, अशा लोकांची निवड त्या ठिकाणी केली जाऊ शकते। म्हणजे तुमच्या गावाला किती लोकांचा किती घरकुलसाठी टार्गेट आलेला आहे त्यावर या ठिकाणी ठरवलं जातं। त्यासाठी यादीमध्ये नाव तुमचं कधीही येऊ शकते। हे पाहत राहा की यादी कोणत्या ठिकाणी पाहायचे, नवीन सर्वे झालेल्या लोकांची यादी असेल किंवा पूर्वी जे लोक फॉर्म भरलेले आहेत, घरकुल यादीमध्ये कोणकोणत्या लोकांचं नाव आलेलं आहे, हप्ता कितीचा आलेला आहे, घरकुलसाठी किती रुपयांची मंजुरी आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर यानंतर आपण उद्या किंवा परवाला एक व्हिडिओ बनवणार आहे। तो व्हिडिओ मात्र नक्की पाहून घ्या। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्हाला समजेल आणि त्यामध्ये तुम्ही यादी सुद्धा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकाल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।